नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन प्रॅक्टिस सेट 1.1 पाहिलं होतं. आजही आपण तेच पाहतोय. त्याच्यामध्ये राहिलेले 2 एक्झाम्पल आपण पाहूया. त्यापैकी हे एक जे अंश आणि छेदाच्या स्वरूपात आहे. अशा प्रकारचं एक्झाम्पल कसं सोडवायचं ते अगदी आपण सोप्या पद्धतीने पाहूया. यामध्ये प्रथम या ठिकाणी दिलेलं आहे 1/3 x अधिक y बरोबर 10/3. दुसरं समीकरण आहे 2x अधिक 1/4 y बरोबर 11/4. आता हे समीकरण सोडविताना 2 प्रकारे सोडवितात. एक, छेदांचा लसावी समान घेऊन, किंवा दुसरा ज्याला लसावी येत नसेल त्यांना तिरपा गुणाकार पद्धत. तर सोपी पद्धत आपण पाहू, तिरपा गुणाकार पद्धत. सर्वप्रथम 1/3 x अधिक y बरोबर 10/3. आता यामध्ये वायच्या ठिकाणी छेद काही नसतो, म्हणजे 1 असतो. मग जेव्हा 2 अपूर्णांकाची बेरीज करताना प्रथम छेदानं छेदाला गुणायचं, या छेदानं या अंशाला आणि या छेदानं या अंशाला. जर याच्यामध्ये अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हा जर माझा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला सोपं जाईल. नसेल तर तो पाहावा, जेणेकरून अशा प्रकारचे एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे ते कळेल. यामध्ये प्रथम छेदानं छेदाला गुणू, 3 × 3, 1नं 1ला गुणलं 1, 3नं yला गुणलं 3y, 1नं xला गुणलं, या ठिकाणी 1x बरोबर 10/3. आता इथं बरोबरचं चिन्ह आहे, इथं परत क्रॉस मल्टिप्लिकेशन. या 3नं इकडे गुणायचं आहे आणि या 3नं 10ला गुणायचं आहे, म्हणजेच 3 अधिक 3y. हा सगुणक 1 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. त्यानंतर हे या 3नं 10ला गुणायचे, 3 × 10. पुढच्या स्टेपमध्ये 3नं कंसातील प्रत्येक पदाला सेपरेट गुणा, 3x अधिक 3×3 9y बरोबर 3×10 30. म्हणजेच 3x अधिक 9y बरोबर 30. 3ने भागून, आता 3ने या समीकरणाला पूर्णपणे भाग द्यायचा आहे. प्रत्येक पदाला 3नं भाग द्यायचा, म्हणजे याचा x अधिक 3y बरोबर 10. हे झालं तुमचं समीकरण नंबर 3 तयार. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण दुसरं समीकरण सोडूया. 2x अधिक 1/4y बरोबर 11/4. परत 2xच्या खाली छेद काही नाही, म्हणजे 1 असतो. परत तिरपा गुणाकार, छेदानं छेदाला गुणा, 4×1 4, 4×2 8x, 1नं 1yला गुणला 1y बरोबर 11/4. परत या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरपा गुणाकार, म्हणजे 4 × 8x अधिक 1y. नुसतं y लिहिलं तरी चालेल. 4 × 11. पुढच्या स्टेपमध्ये 4×8 32x अधिक 4y बरोबर 11/44. आता याला सुद्धा आपण 4ने सरळ रूप देऊ शकतो, 4ने भागू शकतो. 4ने भागून, मग 4ने भागून इथं लिहिल्यानंतर इथं येतं 8x अधिक y बरोबर 11. हे झालं समीकरण 4. आता समीकरण 3 व 4 आपण जवळ आणूया. समीकरण 3 आहे या ठिकाणी x अधिक 3y बरोबर 10. हे समीकरण 3. 8x अधिक y बरोबर 11. हे झालं समीकरण 4. मग आता काय करू, याच्यापैकी कोणत्या तरी एक चलाचा आपल्याला लोप करावा लागेल. मग आपण यापूर्वी एक सामायिक समीकरणामध्ये शिकलोय चलाचा लोप कसा करायचा. एक्सच्या चलानं एक्सला याला गुणायचं आहे, किंवा वायच्या चलाचा लोप करण्यासाठी वायच्या सहगुणकानं दोन्ही समीकरणाला गुणायचं आहे. पण आपण एक्सचा चलाचा लोप करूया, म्हणजे समीकरण 3ला 8ने व समीकरण 4ला 1ने गुणून. मग इथं लिहायचं समीकरण नंबर 3ला 8ने व समीकरण नंबर 4ला 1ने गुणून. मग त्याच्यातून आपल्याला समीकरण 5 व 6 मिळतात. मग पहा, समीकरण नंबर 3ला कितीने गुणायचं आपल्याला 8ने, म्हणजे 8x अधिक 8×3 24y 8×10 80. समीकरण 5. 1 गुणा 8x अधिक y बरोबर 11. समीकरण 6. आता 5मधून 6 वजा करा. आता 5मधून 6 वजा करायचे म्हणल्यानंतर आपणास माहिती आहे, ज्या समीकरणातून जे समीकरण वजा करायचे त्याचे चिन्ह बदलतात. जिथं उणे असेल तिथं अधिक होईल, जिथं अधिक असेल तिथं उणे होईल.
पाहूया आपण या ठिकाणी उणे 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 अधिक 8x उणे 8x कटले 24मधून 1y गेले, इथं सहगुणक काही नसतो म्हणजे 1. 23y 80मधून 11 गेले 69. 23 गुणिले इकडे येताना भागिले 23चा पाडा 5 पाहिजे 23 69. y बरोबर किती आलं विद्यार्थी मित्रांनो 3. मग आता जे समीकरण सोपं आहे त्याच्यामध्ये y चलाची किंमत टाकायची म्हणल्या y बरोबर 3 ही किंमत समीकरण नंबर 3 मध्ये ठेवून समीकरण 3 काय आपलं x अधिक 3y बरोबर 10. ज्या ठिकाणी y तिथं 3 ठेवायची. x अधिक 3 गुणिले 3 बरोबर 10. x अधिक 9 बरोबर 10. अधिकचे 9 तिकडं जाताना उणेचे 9. 10 वजा 9 बरोबर x. म्हणजे त्या ठिकाणी तुमची उकल आलेली आहे. उकल लिहिताना प्रथम x ची लिहायची 1, y ची उकल आहे 3. म्हणजे तुमची उकल आलेली 1 व 3. अतिशय अशा प्रकारचं एक्झाम्पल सोडविताना परत एकदा सांगतो, एकदा छेदात लसावी घेऊन सोडवा किंवा तिरपा गुणाकार पद्धत जी मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये शिकवलेली अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना. या ठिकाणी आपण इथंच थांबूया. अशा प्रकारच्या अपूर्णांकाचे समीकरणे कसे सोडवायचे या पद्धतीमध्ये बघूया. परत एकदा छेदात लसावी घेऊन किंवा तिरपा गुणाकार. छेदात लसावी या ठिकाणी जमत नसेल त्यांनी तिरपा गुणाकार. पहा इथं वायच्या खाली छेद नाही म्हणजे 1 असतो. मग जेव्हा अपूर्णांकाची बेरीज करताना प्रथम छेदानं छेदाला गुणायचं, या छेदानं या अंशाला व या छेदानं या अंशाला. मग गुणलं 3 1 3, 1 न 1 ला गुणलं 1x, 3 न y ला गुणलं 3y बरोबर 10/3. 3 न परत इकडं गुणलं 3 कंसात x अधिक 3y. 3 न 10 ला गुणलं 3 10 30. परत आता 3x अधिक 9y बरोबर 30. मग 3 ने भागून घेतलं x अधिक 3y बरोबर 10. समीकरण 3 मिळालं. सेम दुसरं समीकरण इथं छेद काही नाही म्हणजे 1 परत तिरपा गुणाकार. 4 1 4, 4 2 8x, 1 ने 1 ला गुणलं 1y 11/4. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरपा गुणाकार. 4 न 8x अधिक 1y ला गुणलं, 4 न 11 ला गुणलं म्हणजे 32x अधिक 4y बरोबर 44. 4 ने भागून मग इथं 8x अधिक y बरोबर 11. समीकरण 4. 3 व 4 याच्यामध्ये कोणत्याही एका चलाचा लोप करा, एक तर एक्सचा करा किंवा वायचा करा. आपण एक्स चलाचा केला आहे म्हणजे समीकरण 3ला 8 ने व समीकरण 1ला समीकरण 4ला 1 ने गुणून मग येतं 8x अधिक 24y बरोबर 80. 8x अधिक y बरोबर 11. 5 मधून 6 वजा केले. जे समीकरण वजा करायचे त्यांचे चिन्ह बदललं. अधिकच्या ठिकाणी उणे, उणेच्या ठिकाणी अधिक. 23y बरोबर 69. y बरोबर 23 गुणिले इकडे येताना भागिले 23 ने 69ला भाग दिला 3 आलंय. म्हणजेच y बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवून जे सोपं समीकरण त्याच्यात ठेवायची. जिथं y तिथं किंमत ठेवून ठेवली. x अधिक 3 त्रिक 9, अधिकचे 9 तिकडे जाताना उणेचे 9. 10 मधून 9 गेले खरायला 1. x बरोबर 1. उकल आली. प्रथम x ची लिहायची नंतर y ची. x बरोबर 1, y बरोबर 3. या ठिकाणी अशा प्रकारचे एक्झाम्पल अपूर्णांकाचे समीकरण सोडविताना अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितलेले. घरी अशा प्रकारच्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा आणि जास्तीत जास्त सराव केल्यास हे समीकरणामध्ये तुम्ही एक्सपर्ट होताल. या ठिकाणी आपण इथंच थांबतोय. नमस्कार.